1 महिन्यात कारवाई न केल्यास आमरण उपोषण करणार, रणजित पाटील यांचा प्रशासनाला गंभीर इशारा। विट्याचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त निर्माण झालेल्या जुन्या भैरवनाथ यात्रा कमिटीने मोठा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार करून सर्व विटेकरांचे नुकसान केले आहे। तसेच देवस्थानला दान केलेल्या जमिनी यांच्यामध्ये मोठ्या अफरातफरी करून विक्री केल्याने आज विटा शहरात देवाची यात्रा भरण्यास जागाच शिल्लक नसल्याचा आरोप जुन्या भैरवनाथ यात्रा कमिटीचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलाबा पाटील यांचे नातू रणजित पाटील यांनी केला। या सर्व जागा जमिनी पुन्हा एकदा ताब्यात घ्याव्यात आणि यात्रा कमिटीच्या नावे कराव्यात अशी मागणी केली। तसेच या बोगस कारभाराविरोधात प्रशासनासमोर आवाज उठवला होता, परंतु कडक आणि कायदेशीर कारवाई होत नसल्याने गेल्या 3 दिवसांपासून विट्यातील तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते। यामध्ये जुन्या यात्रा कमिटीतील विजयप्पा पाटील, विलास बापू कदम, सुभाष मेटकरी, बाळूनाना जाधव, रमेश शितोळे यांच्यासह विटा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, माजी नगरसेवक कृष्णत गायकवाड, अमर शितोळे, शिवाजी हारुगडे व समस्त विटेकर नागरिक सहभागी झाले होते। यावेळी आंदोलकांनी प्रमुख 4 मागण्या प्रशासनासमोर मांडल्या होत्या व त्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती। यावर आज तहसीलदार योगेश्वर टोंपे, विटा नगरपालिकेचे कर विभाग प्रमुख संदीप वाघमारे, मुद्रांक विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे आंदोलकांची भेट घेऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली। यावेळी रणजित पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत आमच्या मागण्यांवर तत्काळ कारवाई केली तरच आम्ही हे उपोषण मागे घेऊ असा पवित्रा घेतला। फक्त कागदी घोडे नाचवून कारवाई करत असल्याचा दिखावा करून आमची फसवणूक करू नये असे म्हणत प्रशासनाचे कान टोचले। यावेळी युवा नेते समीर कदम यांनी तहसीलदारांना फोनद्वारे मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क करून दिला। तसेच तहसीलदारांनी कर विभाग अधिकारी संदीप वाघमारे यांना काही सूचना दिल्या। यावर तत्काळ विटा पालिकेचे कर अधिकारी संदीप वाघमारे यांनी कारवाई करण्याबाबत आंदोलकांना आश्वासन दिले। यावेळी बोलताना कर विभाग अधिकारी संदीप वाघमारे व आंदोलनकर्ते या ठिकाणी भैरवनाथ यात्रा कमिटी ट्रस्टच्या जे सिटी सर्वे नंबर 445-14 नवीन 61 मध्ये जे काय बांधकाम आहे या अनुषंगाने नोंदीचा विषय संबंधाने आपण यांना आज ते उत्तर देत आहोत माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या कडून। तर याच्यावरती आम्ही लवकरात लवकर तात्काळ कारवाई करू असं आम्ही त्यांना आवाहन करत आहे। तरी त्यांनी आजचं उपोषण जे काही केलेलं आहे ते त्यांनी स्थगिती घ्यावी असं आम्ही त्यांना विनंती करतो। इतके दिवस मागणी करून नगरपालिका काय कारवाई करत होती, याचं नेमकं कारण काय? आता जे त्यांनी सादर केलेले आहेत कागदपत्र त्या अनुषंगाने जे आहेत ते प्रमाणे आपण कारवाई करतो। इतक्या दिवस त्यांनी जे मागणी केलेली आहे सदरचं त्यांचं म्हणणं आहे ते, पण ते जर प्राप्त झालं तर आम्ही ते पुढे माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या समक्ष सादर करू। आज विट्यामध्ये आंदोलकांचं म्हणणं आहे की 12 वर्षाची इमारत आज आहे तरी सुद्धा काही टॅक्सेस त्याच्यावर लागू नाही आहे, म्हणजे विटेकरांचं एक प्रकारे नुकसान करत नाही का तुम्ही? त्याच्यावरती मागील चतुर्वार्षिक आकारणीमध्ये ते आलेलं नाही, त्याबाबत माननीय मुख्याधिकारी यांनी ते शहानिशा करून योग्य ते निर्णय घेतील त्याच्या बाबतीत। तुम्ही आता नेमकं कारवाई म्हणजे नेमकं काय करणार? नाही, त्या मुख्याधिकाऱ्यांनी असेसमेंट नोंद घेणे कामी आता सदरच्या जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये असेसमेंट वरती नोंद घेणे कामी कर विभागाशी संबंधित आहे। तर त्या नोंद घेण्याच्या विषयानं आहे ते आपण कारवाई करू। त्या दिवस आहे माननीय तहसीलदार साहेब प्रशासनाच्या वतीने सर्व विभागाचे अधिकारी आलेले आहेत। हे आंदोलन आम्ही कशासाठी व का केलंय हे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कागदपत्रे दाखवून दिले, तरी प्रशासनाच्या वतीने आमच्या कागदाला कागद देऊन या ठिकाणी आम्ही ज्या मागण्या करतोय त्याच्यावर ठोस कुठलीही कारवाई होत नाही। हा विटेकर जनतेवर व नाथभक्तांवर आम्हाला साहेब ही अन्यायकारक भूमिका वाटते। आम्ही एवढं या विट्याच्या नाथबाबाच्या जमिनीच्या संदर्भात लढतोय, ज्यांनी हे बेकायदेशीर विक्री केली, ज्यांनी शासनाच्या सर्व नियमांच्या व अटींचा सर्व भंग केला, त्यांच्यावर या एवढ्या दिवसात कुठलीही कारवाई होत नाही। आणि आम्ही आज उपोषणासाठी आंदोलनासाठी बसलोय, तरी तुम्ही नुसतं आम्हाला कागदोपत्री कारवाई करतो, कारवाई चालू आहे हेच दाखवत आहे। 10 वर्ष झालं तो संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी बंगला बांधून राहत आहे, त्याच्या नावावरती कुठली जमीन नाही। ही जमीन सर्व आता नाथ यात्रा कमिटीचं नाव लागलेलं आहे, तरी तुम्ही आम्ही त्यांच्यावर कारवाई करा म्हणतोय तरी सुद्धा तुम्ही कुठलीही कारवाई करत नाही।
आज चौकशी चालू आहे म्हणताय, नगरपालिका साहेबांना म्हणतोय की नाथ यात्रा कमिटीच्या नावावर जागा लावून घ्या, तरी तुम्ही त्यांना नोटीस काढणार, हे काढणार. ही का अन्यायकारक भूमिका, ही का तुम्ही आम्हाला सांगताय? एवढ्या दिवस आम्ही अर्ज केलाय तरी सुद्धा तुम्ही ती यात्रा कमिटी नाव करत नाही. साहेब, हे साठी आम्ही आंदोलन करत आहे. तरी आपण शासन स्तरावर ही ठाम भूमिका कलेक्टर साहेबांना समजावून सांगावीत, माननीय मुद्रांक विभागाच्या साहेबांना सांगावं, त्यांच्यावर ही कारवाई करा. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगा, मुख्य अधिकाऱ्यांना सांगा ही विट्याची नाथाष्टमीची जागा ही नाथाष्टमीच्याच नावावर झाली पाहिजे. ही काय कुणी विकत घेतलेली काय नाही. यापूर्वी लाटकर तात्यांनी ही दान स्वरूपात तालमीसाठी जागा दिलेली आहे. माननीय त्या बिसुरकर या व्यक्तींनी नाथ यात्रा कमिटीसाठी 45 गुंठ जागा ही अष्टमीसाठी भरवण्यासाठी दिलेली आहे. त्याचा वापर आज कॉलेज बांधून भाडे तत्वावर या ठिकाणी मॉल उभा करून गाड्यांच्या गॅरेजसाठी आपण दिलेले आहे. या शासनाच्या पूर्ण 12च्या अटीचा या ठिकाणी भंग झालेला आहे. तरी तुम्ही ही शासन जमा करून घेऊन विटेकर नागरिकांसाठी खुली करावी ही आमची मागणी आहे. या मागणीचा तुम्ही काटेकोर विचार कधी करणार आहे? 1 महिन्यात जर या कारवाई झाली नाही यांच्यावर, तर मी 14 ऑगस्ट रोजी या ठिकाणी अन्न पाण्याचा त्याग करून आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहे. ही आमची मागणी आहे. ही शासनानं याच्यावरती गांभीर्याने विचार जर केला नाही तर या ठिकाणी शासन स्तरावर परत आम्ही या ठिकाणी सर्व आंदोलन या ठिकाणी सर्व विटेकर नागरिक व आमच्या सर्व यात्रा कमिटीतले या ठिकाणी करणार आहे. जागेचा जी काही लूट चालू झाली आहे त्यासाठी आज 3रा दिवस आहे. जे धरणे आंदोलन चालू केलं होतं, या धरणे आंदोलनामध्ये ठळक मुद्दे आमचे रणजित पाटील यांनी सर्वांना सांगितलेलेच आहेत. महत्वाचा यामध्ये मुद्दा आहे की भैरवनाथ यात्रा कमिटी आणि नाथ उत्सव कमिटी ह्याच्यामध्ये आत्ताचे अध्यक्ष हे सर्वांची फसवणूक करत आहेत. गावाची केली आहे, त्याच्याबरोबर प्रशासनाची फसवणूक करत आहे. तर हा कागद आहे नाथ उत्सव कमिटी जी स्वर्गीयवासी आबा पाटील यांनी निर्माण केलेली होती. त्याच्यावरच त्यांनी आता अध्यक्ष म्हणून बसलेत. पण त्यांनी त्याची फसवणूक करून शासनाला भैरवनाथ यात्रा कमिटी असा एक उल्लेख करून दिला. त्याच्यावर A17 नंबर आहे. A17 नंबर हा नाथ उत्सव कमिटीचा आहे. आणि ह्याची नाथ बाबाची जी सर्व काही जागा आहे ही कोट्यवधीची जागा आहे. ती रजिस्ट्रेशन असणाऱ्या नाथ उत्सव कमिटीच्या नावावर कधीही केलेली नाही. त्यांनी ही बोगसरीत्या एक भैरवनाथ यात्रा कमिटी निर्माण केली आणि त्या जागेवर ती जागा त्या नावावर घेतली आणि ती जागा बेकायदेशीररित्या त्यांनी विक्री केली, परत माघारी घेतली. पण तिथं एक संदीप पाटील नावाचा इसम राहतो, हा त्यांचा पाहुणाच आहे. ह्या सर्व गोष्टीचा बेकायदेशीर कारभाराची चौकशी व्हायसाठी आता प्रशासनाकडे आपण दाद मागितलेला आहे. प्रशासन 1 महिन्यामध्ये त्यामध्ये कारवाई करणार आहे. जर कारवाई नाही केली तर आम्ही 14 ऑगस्टला क्रांती दिनानिमित्त परत अमरण उपोषण, तीव्रता वाढवणार आहे उपोषणाची. आणि जे नाथ उत्सव कमिटी आहे त्याचे उपाध्यक्ष विजयप्पा पाटील, विलासबापू कदम, परत बाळूनाना जाधव आणि सुभाषप्पा मेटकरी, हे रमेशप्पा शुतोळे आहेत, परत आलम पैलवान आहेत. हे सर्व सदस्य आज आमच्या बरोबर आहेत. गावाची लूट केलेली आहे. नाथ बाबा सारख्या देवाला त्यांनी आज आपण एवढे आरोप केलं, आरोप म्हणजे कागदोपत्री आम्ही आरोप करतोय, त्याच्यावर सध्याचे अध्यक्ष कुठलेही उत्तर देत नाहीत. आज माझं मीडियाला सुद्धा आव्हान आहे की तुम्ही त्या अध्यक्षांना जाऊन एकदा विचारलं पाहिजे आहे त्याचं खरं खोटं काय आहे, गावाला एकदा कळू द्या. लाखो रुपयाची इस्टेट कुठे गेली, लाखो रुपयाचे होणारे पैसे कुठे वळवतात. जर आज नाथबाबा यात्रा कमिटीनं जर महाविद्यालय बांधायला तुम्हाला विनामोबदला जागा दिली होती, तुम्ही त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना लिहून दिलं होतं की आम्ही ह्या गावातील जे काही विद्यार्थी शिकतात त्यांना आम्ही मोफत शिक्षण देऊ, तर तुम्ही आजपर्यंत मोफत शिक्षण का दिलं नाही? आज जे भाडं तुम्ही घेता ते भाडं कुणाला जातं? आजपर्यंत सर्व लोकांनी बघितलंय, भैरवनाथ मंगल कार्यालयामध्ये मोठी लग्न होत होतात, ते जे पैसे आजपर्यंत कुठे गेले? म्हणजे कधीही बेहिशेबी मालमत्ते कधीही अध्यक्षांनी दाखवलं नाही. त्यासाठी आम्ही जेवढं होईल तेवढं जोरानं आणि मोठ्या ह्यानं जर प्रशासनानं कारवाई नाही केली तर अजून आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहे. हे सर्व लोक बरोबर आहेत. त्याचबरोबर विटेकर नागरिक आमच्या बरोबर आहेत. त्याच्यानंतरची तीव्रता मोठी असेल, त्यामुळे प्रशासनालाही आमची अजून विनंती आहे, महिनाभर अजून आम्ही तुम्हाला मुदत दिल्या, त्या मुदतीमध्ये लवकरात लवकर कारवाई करावी. नगरपालिकेने 12 वर्ष झालं त्या गोष्टीचा, जर 4 वर्षानंतर सर्वे होतो टॅक्स विभागाकडून, या टॅक्स विभागाकडून 12 वर्ष झालं त्याच्यामध्ये नोंद केली नाही. जर आज नोंद का केली नाही तर नगरपालिकेमध्ये सत्ताधारी कोण होतं हे सगळ्या गावाला माहित आहे. त्याच प्रशासनाला दाबायचं
आणि असंच आपण फुकटची लाखो रुपयाची टॅक्स त्या प्रशासनाकडं नगरपालिकेच्या प्रशासनाकडं म्हणजे लूट केली गेलेली आहे, भ्रष्टाचार केलेला आहे। त्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी जो संबंधित अधिकारी होता तिथं टॅक्स गोळा करायला, त्याच्यावर जर कारवाई केली नाही तर 14 ऑगस्ट नंतर त्यांच्या मुख्याधिकाऱ्यांच्यावरही मोठं उपोषण केलं जाणार आहे। त्या मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा लवकरात लवकर ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करून संबंधित अधिकाऱ्याला नोटीस काढावी व कायदेशीर कारवाई करावी। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।